या प्लॉटला अगोदर समस्या काय होती? अगोदर काही नाही, एक आम्हाला 25 दिवस तर माहीतच नव्हतं हे आपलं. त्याच्यानंतर आपला तो व्हिडिओ बघितला पहिल्यांदा, लगेच ते ग्रीन लाईफ आणि ते सोडलं ते मग ऑर्गॅनिक कार्बन आणि ते ना 4 किलो आणि 2.5 लिटर असं ते तिसऱ्या दिवशी तर रिझल्ट आला लगेच. काय बोलताय? तिसऱ्या दिवशी एकदम झाडाशी टवटवीत आणि इतके झाले ना. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, ते मला रिझल्ट आल्यानंतर दुसरे औषधं पूर्ण म्हणजे हे केल्यानं बंद केले ते बाकीचे दुसरे, आणि आपलंच पूर्ण शेड्यूलच हे केलं. पूर्ण किट मागवलं तुम्ही? हो, पूर्ण किट मागितलं. हॉवर किंगचं त्याचा स्प्रे घेतला. त्याच्यानंतर ते बुरशीनाशक ते सारचं हे केलं. दुसरं या प्लॉटला कुठल्याही बुरशीना म्हणजे मारलेलं नाही बाकीचं. आपलं केमिकल विदाउट. हो, केमिकल विदाउट आपलंच पूर्ण किटच घेतलेलं होतं ना. असं आतापर्यंत कार्बन किती गेलं याला? कार्बन याला 7.5 लिटर झालं ते. अच्छा. आणि ग्रीन लाईफ? ते 12 किलो झालं. अच्छा, म्हणजे दोन्ही एकत्रच दिले ते ड्रिप? दोन्ही एकत्र डायरेक्ट. आणि अजून आम्ही 8-8 दिवसाला सोडीत राहणार आहे. रासायनिकचे रिझल्ट येते नाही एवढी खास असे. खर्च तर भरपूर आहे, खर्च तर काय हो. आणि याच्यामध्ये आपल्या याचं एकदम म्हणजे चांगलं हे झालेलं आहे. हा, आणि मेन म्हणजे पेरीची जी साईज आहे ना, पेरीची साईज आपलं हे सोडल्यामुळे एकदम मापात याची. नाही तर काही इतके म्हणजे लय हो लय लांब चालू सीझनला हाच प्रॉब्लेम जास्त झाला. हो, बरोबर आहे. फक्त वाढले झाडं वाढले पण वगैरे कमी होते. आपला बघा ना आता, आणि प्रत्येक पेच्यातून लगेच निघू राहिलं लगेच. बांधणारे साहेब ते बांधायला हे करू राहिली ते. तुम्ही त्याच्यामुळं ये ना आज उद्या करू राहिली ते लेबर आहे ना. तुम्ही आता हो, आता रोजाच्या बाया लावून चालू आहे आता. माणसं ते एक टोळी पळून गेली, नाही म्हणले बांधायला. परवडणार नाही म्हणे. आता काय एवढा फुटवा असल्या फुटवा बांधायला पानाचा म्हणजे अर्धा फुटाची उंची आहे, एकदम उंची, त्याच्यावरती माल पूर्ण मकाचे रिझल्ट इतके बेस्ट भेटले आम्हाला. काय बोलताय? हो. तर आमचा प्लॉट आता पुढचा कांद्याला याला सगळ्याला आम्ही वापरणार सर्व हेच? हो. आता तुमचा 50 किलोच्या म्हणजे त्या 4 बॅगीच वाढल्या, आणि त्या 4 बॅगीनं आपले हे 4 किलो म्हणजे ते 200 किलो, आणि आपलं हे 4 किलो हे सारखंच आहे जवळजवळ. म्हणजे एवढा रिझल्ट? हो, एवढा रिझल्ट आहे. तरी रिझल्ट त्या 4 बॅगीचा सुद्धा एवढा रिझल्ट येणार नाही. आपल्या 4 किलोचा एवढा रिझल्ट चांगला. 2000 रुपयाला बॅग आहे ते 4, म्हणजे ते 8000 रुपये जात्या. एवढा मोठा फरक आहे. आणि इकडे महिन्याला फक्त 1400 रुपये मी सांगतो ना. 700 रुपयाला बॅग? 700 रुपयाला बॅग आहे. वॉटर सोल्युबल वरतो? हो, एवढं म्हणजे फार मोठं एकदम. काय त्याचा सेंट काय येतो जोडायला. म्हणजे घट्टपणा वगैरे? हो, घट्टपणा एकदम. नंतर तुमचे वॉटर सोल्युबल सुद्धा बंद झाले असते. हा, 4 किलो वापरायचे तिथे 2 किलो. बरोबर आहे, ते तसंच चालू आहे आता. नागाळीचा काही विषयच नाही ना. नागाळीला दाखवा. हा, दिसतच नाही काही. हे बघा ना, नागाळी सापडणार नाही, दुसरी आळी सुद्धा सापडणार नाही असं. आणि तुम्ही वरतून ग्रीन शीड पण मारले? हो, पोषक मारलेलं आहे. त्याच्यानंतर स्प्रेडर घेतलं. त्याच्यानंतर ते सार बुरशीनाशक. हो, म्हणजे असं नाही भाऊ 1-2 प्रोडक्ट वापर? नाही, पूर्णच हे झालं ना. किती टक्के खर्च कमी होतो आपलं वापर? जो 50% खर्च कमी होतो. आमचा बिगर मल्चिंगचा आहे शिवाय साहेब. हा बिगर मल्चिंगचा पेपर आहे डायरेक्ट. तरी सक्सेस आहे? इथं मल्चिंग वरती वाट्या होऊन गेल्या? हा, वाट्या झाल्या, आणि हा बिगर मल्चिंगचा आहे. आता सध्याची अशी अवस्था आहे का झाड डेव्हलपच होत नाही. आता बघा ना, म्हणजे इथून मागे टेम्परेचर खूप होतं. बरोबर. त्याच्यामध्ये किती पण केमिकल वापरा तुम्ही, झाडाला फुटवा पण नव्हता. फक्त वाढच होती, म्हणजे सरकाडी वाढायची फक्त, म्हणजे फुटवा वगैरे काही नव्हता. आणि पानांच्या वाट्या वगैरे होणे, सेटिंग कमी होणे. यावर्षी काय रिझल्ट आले तुम्ही जेवढ्यांना मटेरियल दिलेले? आता मी बरेचशा शेतकऱ्यांना मटेरियल देतो, तर ते स्वतःहून फोन करता. म्हणजे आपल्याला फोन करायच्या अगोदर ते स्वतःहून फोन करून सांगता की आम्हाला फुटवा वगैरे पण निघाला आणि नवीन फुलकळी पण निघाली. मुळात म्हणजे याचा जो माल आहे, सेटिंग पूर्ण बुडापासूनच माल लागलेला आहे, आणि पूर्ण सेटिंग आहे. स्वतः शेतकरी असे अनुभव सांगतो तुम्हाला? स्वतः. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. राजेंद्र पुंजा दवंगे, मुक्काम पोस्ट मुर्शदपूर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. अच्छा, आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये? हो. मला हे सांगा सर, हे टोमॅटोचे क्षेत्र किती आहे?
हे आता 1 एकर आहे. 1 एकर आहे का? हो. व्हरायटी कोणती? व्हरायटी ही शाहूची बाहू आहे. अच्छा, म्हणजे शाहू मधलाच प्रकार आहे. हो, शाहू मधलाच आहे तो. अच्छा, टोटल क्षेत्र किती आहे? टोमॅटो 1 एकर 1 केलेलं एकर आहे हो, का? हो. टोटल किती रोप बसले असेल तरी? आता हे 8,500 रोप बसलेली. 8,500. हो. आता आपण जर इकडे अँगल घेतला तर इकडे बांधणी झालेली आहे तुमची, बरोबर ना? आणि काही झाली, काही राहिलेली अजून चालू आहे म्हणजे आता. आता हा 46 दिवसात झाला आता. 46 दिवसाचा हो. झाला. अच्छा, आता मला सांगा, ह्या प्लॉटला अगोदर समस्या काय होती? अगोदर काही नाही, एक आम्हाला 25 दिवस तर माहीतच नव्हतं हे आपलं. त्याच्यानंतर आपला तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग लगेच तुम्हाला फोन उगले सरांना फोन केल्यानंतर त्यांनी लगेच ते औषध उपलब्ध करून दिले ते. आणि पहिल्यांदा लगेच ते ग्रीन लाईफ आणि ते सोडलं ते मग कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन आणि हे ते ना 4 किलो आणि 2.5 लिटर असं ते सोडून दिलं ते म्हणजे drip 4 मधून. किलो ग्रीन लाईफ हो, आणि 2.5 लिटर कार्बन. कार्बन असं सोडलं ते. सोडल्यानंतर मग लगेच तिसऱ्या दिवशी तर रिझल्ट आला लगेच. काय बोलताय? तिसऱ्या दिवशी एकदम झाडाशी टवटवीत आणि इतके झाले ना. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, ते मला रिझल्ट आल्यानंतर दुसरी औषधं पूर्ण म्हणजे हे केल्यानं बंद केले ते. बाकीचे दुसरे आणि आपले रासायनिकचे. आपलं पूर्ण शेड्यूलच हे केलं. पूर्ण किट मागवलं तुम्ही? हो, पूर्ण किट मागितला. त्याच्यानंतर फुलं येण्याकरता ते आपलं फुलबहार आहे ना, ते फ्लावर किंग. फ्लावर किंगचं त्याचा स्प्रे घेतला. त्याच्यानंतर ते सार बुरशीनाशक ते सारचं हे केलं. दुसरं या प्लॉटला कुठल्याही बुरशीना म्हणजे मारलेलं नाही बाकीचं आपलं केमिकल विदाऊट. हो, केमिकल विदाऊट आपलंच पूर्ण किटच घेतलेलं होतं ना. असं म्हणजे चालू तुम्ही आहे. समाधानी घ्या शेड्यूल? हो, समाधानी आहे. एकदम समाधानी आहे साहेब. आतापर्यंत कार्बन किती गेलं याला? कार्बन याला 7.5 लिटर झालं ते. अच्छा, आणि ग्रीन लाईफ? ते 12 किलो झालं. अच्छा, म्हणजे दोन्ही एकत्रच दिले ते ड्रिप? दोन्ही एकत्र डायरेक्ट. आणि अजून आम्ही 8-8 दिवसाला सोडीत राहणार आहे. काय बोल? हो, 8-8 दिवसाला 4 किलो आणि हे 2.5 लिटर न चुकता माल चालू होईपर्यंत फार. आणि त्याच्यानंतर तुमचं ते साईज मास्टर आहे ते सोडायचंय आता फुगवणीसाठी. फुगवणी करता ते. फुगवणी म्हणजे मोठले फळ एकदम मोठले झाले पाहिजे आता. काय फरक आहे रासायनिक आणि या तंत्रज्ञान? नाही, रासायनिक लय मोठा फरक आहे साहेब. ते ना रासायनिकचे रिझल्ट येते नाही एवढी खास असे. खर्च तर भरपूर आहे. खर्च तर काय हो. आणि त्याच्या याच्यामध्ये आपल्या याचं एकदम म्हणजे चांगलं हे झालेलं आहे. आणि आता ह्या एवढं टेम्परेचर होतं उन्हाळ्यामध्ये हा, आणि रासायनिक खर्च, आता तुमच्या आसपास कोणाचे प्लॉट असतीलच, प्लॉट आहे ना. केमिकल वरती केले के- आणि किती डेव्हलप झाले. नाही, फार मोठा त्यांच्या प्लॉट आणि- मध्ये आणि लय मोठा फरक आहे. म्हणजे हे पाहिल्यानंतर ते म्हणजे एवढी पानाची साईज बघा ना तुम्ही आता. हा ना, हे canopy पा- वगैरे हा. एकदम जबरदस्त ही बघा आहे. ना सेटिंग बघा ना. हो, सेटिंग आता हे सेटिंग काय नाही प्रत्येकाला तुम्ही बघा ना एकदम काय. हे बघा अजून वरून आहे आता. हे बघा अजून चालूच आहे. आणि सगळं सेट झालेलं आहे. हा, आणि मेन म्हणजे पेरीची जी साईज आहे ना, हा. पेरीची साईज आपलं हे सोडल्यामुळे मध्ये. एकदम मापात याची. बरोबर. नाही तर काही इतके म्हणजे लय लांब लांब पेरी. हो, लय आणि लांब आता चालू सीझनला हाच प्रॉब्लेम जास्त झाला. हो, बरोबर आहे. फक्त वाढले, झाडं वाढले ते. आणि पण फुटवा वगैरे कमी होते. आपला बघा ना आता. आणि प्रत्येक पेच्यातून लगेच हे निघू राहिलं लगेच. 100. हो, असं आहे. टोमॅटो शेती किती वर्षापासून करता आपण? आता मी 20 वर्षापासून करतो. म्हणजे खूप छान मोठा हो, अनुभव आहे. एकदम म्हणजे आता पहिला आम्ही स्टार्टला रोप नर्सरी नव्हत्या साहेब तेव्हा. हे आम्ही रोप घरी तयार करायचो. काय बोलता? आणि घरी तयार करून आणि मग ते लावायचे. ते वाफ्यात घरी तयार करायचे मग लावायचे. मग आता ते काय आता ऑर्डर दिली का लगेच दुसऱ्या दिवशी रोप घरी असं. आणि येताना आपण टोमॅटोचा प्लॉट बघितला, हा. वाढ वगैरे काहीच नाही तिथं बाजूला. हा, आमच्या भावाचा काय फरक आहे त्या प्लॉट आणि या त्याचा plot मध्ये? जमीन आसमानाचा फरक आहे ना. तो रासायनिक वर आहे का? रासायनिक खतावर येतो. पण आता त्याला ते 2.5 किलो ते दिलं आम्ही. ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ दिलं ते. आणि कार्बन. कार्बन नाही का, आता कार्बन द्यायचंय त्यांना अच्छा, पण. म्हणजे असं. तुमचा प्लॉट बघितल्यानंतर हो, त्यांनी पण हो, मग घेतला. आता ते हेच करायचंय ना असं. मला सांगा, अगोदर अशी काळुखी मिळायची का आपल्याला? कधीच नाही एवढी तुम्ही काळोखी. 20 वर्षाचा अनुभव आहे हो, तुम्हाला. काय असा प्लॉटच नाही आतापर्यंत. बांधणारे साहेब ते बांधायला हे राहिली ते. आता तुम्ही त्याच्यामुळं ये ना आज उद्या करू राहिली लेबर आहे ना. तुम्ही आता अनुभव हो, सांगितला आता तर. रोजाच्या बाया लावून चालू आहे आता बांधायचं. माणसं ते एक टोळी पळून गेली. नाही म्हणले बांधायला. आणि परवडणार नाही म्हणे. आता काय एवढा फुटवा असल्यामुळे. फुटवा बांधायला ते माल बघा ना खाली किती. मालाचं मेन म्हणजे त्याच्या मानानं झाड हे बघा ना, हे बघा म्हणजे किती एकदम निरोगी असं- झाड आहे.
आणि आताची अवस्था अशी आहे की लोकांची बुडाला मालच नाही नाही ना आणि पूर्ण वाढच झाली आणि हे फुटवा एकदम पण बंच नाही. तुम्ही हे बघा ना बंच बघा ना तुम्ही काय बघा ना. निसते हा हो. आता हे बघा पान बघा कुठं पानाचं, डाग हा, दुब नाही. पान, हा. म्हणजे अर्धा फुटाची उंची आहे फक्त. हा, अर्धा एकदम. फुटाची उंची त्याच्यावरती माल पूर्ण set हो आहे. हो असं म्हणजे चालू ज्यांचे रासायनिक वरती प्लॉट आहे त्यांना सध्या काय समस्या आलेली आहे? आहे. काय एक तर पेरेलही लांब लांब झालेले आहे. हम्म. आणि पानाची साईज असे पानाचे हे झालेले असे म्हणजे फुटवा पण नाही. मोठी साईज नाही पानाची. हो ना. हा, आणि असे थोडे पिवळट आहे आपला एकदम हिरवा हिरवा दिसते अच्छा, एकदम. म्हणजे तुम्ही समाधानी आहे. हो एकदम समाधानी साहेब. आणि दुसरा असं आम्ही मकाला वापरलं मकाचे रिझल्ट इतके बेस्ट भेटले आम्हाला. काय बोलताय? हो हो हो. तर आमचा प्लॉट आता पुढचा कांद्याला याला सगळ्याला आम्ही वापरणार. सर्व हेच का? हो हो आता तुमचाच प्रोडक्ट आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, हा आज आपण जर बघितलं ते शेतकरी 50-50 किलोचे खत टाकतोय. हो बरोबर काय आहे. फरक आहे 50 किलोच्या अहो, बॅगीत आणि 4 किलो ग्रीन लाईफ मध्ये? अहो 50 किलोच्या म्हणजे त्या 4 बॅगी सोडल्या आणि त्या 4 बॅगीनं आपले हे 4 किलो म्हणजे ते 200 किलो आणि आपलं हे 4 किलो हे सारखंच आहे जवळजवळ म्हणजे एवढा रिझल्ट हो एवढा रिझल्ट आहे. 4 तरी किलो रिझल्ट ते 4 बॅगीचा सुद्धा एवढा रिझल्ट येणार नाही आपल्या 4 किलोचा एवढा रिझल्ट चांगला आहे. वरतून प्रमाण पण कमी आहे. प्रमाण कमी आहे एकदम. आणि दुसरं असं तुम्ही याचा भावाचं हे करा ना तुम्ही पैशाचे थोडस आता ती 2,000 रुपयाला बॅग आहे ते 4 म्हणजे ते 8,000 रुपये जात्या एवढा मोठा फरक आहे आणि ना. इकडे महिन्याला फक्त 1400 आणि 1400 रुपये मी सांगतो ना मग. 700 रुपयाला बॅग 700 रुपयाला बॅग आहे आपली. वॉटर सोल्युबल वरतून. हो एवढं म्हणजे फार मोठं आहे. आणि तुम्ही लिक्विड पण भरपूर सोडले असेल, काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये? नाही बाकीच्या फार मोठा फरक आहे साहेब. हे लिक्विड कसं आहे? लिक्विड एकदम काय आहे, त्याचा सेंट काय येतो सोडायला. म्हणजे घट्टपणा वगैरे हो एकदम. घट्टपणा एकदम ते म्हणजे तुम्ही ग्रीन लाईफ दिल्यानंतर तुमचे वॉटर सोल्युबल सुद्धा बंद झाले असते. हा जिथे पूर्ण- 4-4 किलो वापरायचे तिथे 2-2 किलो वापरायचे. बरोबर आहे ते तसंच चालू आहे आता. म्हणजे सर्व तुम्हाला रिपोर्ट भेटलेला आहे जसं व्हिडिओ मध्ये पाहिला. जसंच आहे, एकदम काहीच नाही. आणि याच्यात कुठलाही म्हणजे या हे नाही सगळं जे सांगितलं सगळं खरंच आहे ते. नागाळी नागाळीचं काही विषय नाही ना. नागाळीला शोधून काही- दाखवा. हा? दिसतच नाही. हा दिसतच नाही काही. हे बघा ना नागाळी सापडणार नाही दुसरी आळी सुद्धा सापडणार नाही नाही, बरोबर. असं. आणि तुम्ही वरतून ग्रीन शीड पण मारले, Green- पोषक, हो पोषक मारलेलं आहे. त्याच्यानंतर स्प्रेडर घेतलंय, स्प्रेडर घेतलं त्याच्यानंतर ते सार घेतलं. बुरशीनाशक. हो म्हणजे बुरशी- असं नाही भाऊ 1-2 प्रोडक्ट नाही वापरले. नाही पूर्णच आहे झालं ना असं. पूर्ण काय सांगेल इतर शेतकऱ्यांना भाजीपाला इ- फळबाग? यांनी एकदम आपला प्रोडक्ट अवश्य वापरायला पाहिजे. चांगले रिझल्ट भेटतील कमी याच्यामध्ये आणि बेस्ट आहे एकदम. किती टक्के खर्च कमी होतो आपलं वापर? जो 50% खर्च कमी होतो. आता आपण जर बघितलं तर आज बहुतेक शेतकरी मल्चिंग वर टोमॅटो करतात. मल्चिंग आमचा बिगर मल्चिंगचा आहे शिवाय साहेब हा. बिगर शकतो मल्चिंगचा आपण. पेपर आहे डायरेक्ट तरी सक्सेस आहे. तरी सक्सेस आहे. इथं मल्चिंग हा. वरती वाट्या होऊन गेल्या. हा वाट्या झाल्या आणि हा बिगर मल्चिंगचा आहे असं. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही 100% हेच शेड्यूल हेच वापरणार पहिल्या दिवसापासून डायरेक्ट रोप लावले का तिसऱ्या दिवशी ड्रिचिंग. हो ना. हो मग तिसऱ्या दिवशी ड्रिचिंग केल्यानंतर झाडं एकदम पहिलं म्हणजे आम्ही 25 दिवस लेट झालो. तरी विचार करा सुरुवातीपासून वापरेला असतं तर. सुरुवातीपासून वापरला असता तर एकदम जोरात असतो. अच्छा. आणखीन ओके. आता तुमच्या सोबत योगेश गाडवे सर पण आहे, हो. मागं विजय चव्हाण सर पण आहे. नमस्कार. नमस्कार सर. आपण कुठल्या परिसरातलं काम बघता सर? सर मी विंचूर, निफाड आणि चांदवडचा अर्धा भाग. अच्छा. तुमच्याकडे आज बरेच शेतकरी येत असेल, काय समस्या राहिल्या सध्या शेतकऱ्यांना? आता सध्याची अशी अवस्था आहे का झाड डेव्हलपच होत नाही. हम्म, आता बघा ना म्हणजे इथून मागे हम्म, टेम्परेचर खूप होतं. बरोबर. त्याच्यामध्ये किती पण केमिकल वापरा तुम्ही हम्म, झाडाला फुटवा पण नव्हता. हम्म. फक्त वाढच होती म्हणजे सरकाळी वाढायची फक्त म्हणजे फुटवा वगैरे काही नव्हता. आणि पानांच्या वाट्या वगैरे होणे, सेटिंग कमी होणे, यावर्षी मागं व्हायचा. यावर्षी प्रमुख समस्या बघितली आपण ती म्हणजे वाट्या खूप झाल्या. भरपूर वाट्या झाल्या. प्रत्येक शेतकरी दुकानावरती येऊन काय समस्या हो मांडतो? वाट्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी हीच प्रॉब्लेम होता सगळीकडे. सेटिंग आणि वाट्यांचं प्रॉब्लेम. हो, आता तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचे वितरक म्हणून काम करता बरोबर? हो. काय काय रिझल्ट आले तुम्ही जेवढ्यांना मटेरियल दिलेले आता शेतकऱ्यांना? मी बरेचशा शेतकऱ्यांना मटेरियल देतो हम्म. तर ते स्वतःहून फोन करता म्हणजे आपल्याला फोन करायच्या अगोदर ते स्वतःहून फोन करून सांगता की बा आम्हाला फुटवा वगैरे पण निघाला आणि नवीन फुलकळी पण निघाली. मुळात म्हणजे याचा जो माल आहे सेटिंग पूर्ण बुडापासूनच माल लागलेला आहे हो ना. आणि पूर्ण सेटिंग आहे. म्हणजे स्वतः शेतकरी असे अनुभव सांगतो तुम्हाला? स्वतः 3ऱ्या-4थ्या दिवशी लगेच कॉल करून सांगता. अच्छा. विंचूर एरियामध्ये जर शेतकरी मित्रांना आपलं मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या शॉपचं नाव, माहिती सेवा केंद्राचा आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. माझं पूर्ण नाव आहे योगेश गाडवे, हं. कृषी नंदन ॲग्रो एजन्सी विंचूर.
तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8080 45 75 32. अच्छा, आता आपल्या सोबत विजय चव्हाण सर पण आहे. नमस्कार. आपण येवला तालुक्यामध्ये कामकाज चालू केलेले आहे. बरोबर ना? येवला असेल, कोपरगाव असेल, वैजापूरचा परिसर असेल, इतर शेतकऱ्यांना मटेरियल पाहिजे असेल तर आपला पण संपूर्ण परिचय द्या. नमस्कार, माझं नाव विजय चव्हाण, जय श्रीराम कृषी सेवा केंद्र, पाटोदा रोड, येवला. अच्छा मोबाईल नंबर 9028 15 31 27. अच्छा, म्हणजे सर्व मटेरियल तुम्ही पण उपलब्ध करणार आहे. हो. अच्छा, काय तुम्हाला काय वाटतं, कसा आहे प्लॉट? प्लॉट एकदम जबरदस्त आहे काळुकी वगैरे? आणि बिना पेपरचा प्लॉट एवढा जबरदस्त झालेला आहे. फुटवा वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि सेटिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेटिंग झालेली आहे. सेटिंग झालेली? हो. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण प्लॉट पाहून आनंद होतो? हो, आनंद होतो. अच्छा, काय सर आतापर्यंत जेवढी माहिती दिली तेवढी सर खरी आहे का? सगळी खरी आहे माहिती. का आम्ही म्हणतोय म्हणून? नाही नाही, याच्यात एक काहीच आहे नाही, एकदम सगळी माहिती खरी आहे. समोर अनुभव आहे, काही लगेच दिसतं समोर. काय आम्हाला शेतकरी म्हणत्या तुम्ही किती पैसे दिले असं नाही नाही, बोलायचं. पैशाचा काय संबंध नाही, पैशाचा काय इथं काय, आम्हाला जो आम्हाला गुणाची घे नाही. हो चालेल चालेल, खूप छान माहिती दिली. ठीक आहे, धन्यवाद. चालेल. धन्यवाद.